करायला सांगितलं होतं आणि कागदपत्रांच्या पूर्ततेला वेळ लागेल म्हणून ही मुभा दिली होती की त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन करायचं, म्हणजे त्यांनी जे सांगितलं ते सत्य मानून आपण त्या ठिकाणी त्यांना लाडक्या बहिणीचा लाभ देणं सुरू केलं। पण अर्थातच आपण ज्यावेळी कुठलाही सरकारी पैसा खर्च करतो त्यावेळी त्याचं CAGचं ऑडिट होतं आणि CAGच्या ऑडिटमध्ये निकषांप्रमाणे अर्ज आहेत की नाही याची माहिती द्यावी लागते आणि म्हणूनच योजना सुरू झाल्यानंतर आपण त्याचं KYC सुरू केलं आणि वेगवेगळे जे डेटाबेस होते त्याच्याशी कंपॅरिझन सुरू केलं, ज्याच्यामध्ये इन्कम टॅक्स विभागाकडनं आपण माहिती घेतली, सरकारचे जे काही कर्मचारी आहेत त्यांचं जिथलं पेमेंट होतं त्या पोर्टलमधनं आपण माहिती घेतली, जो काही आपला परिवहन विभाग आहे याच्यामध्ये मोटरची ओनरशिप कोणाकडे आहे 4 व्हीलरची याच्या डेटाबेसची माहिती घेतली, रेशन कार्ड याच्या डेटाबेसची माहिती घेतली आणि ही सगळी माहिती आपण ज्यावेळेस कोलेक्ट केली त्यावेळी असं लक्षात आलं की 5 लाख लोक असे आहेत ज्यांच्या घरी सरकारी नोकरी आहे, 14,000 तर पुरुषच निघाले, जवळपास 10 लाख असे निघाले की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्तीचं आहे। अशा वेगवेगळ्या डेटाबेसमध्ये जे लोक अपात्र झाले त्यांना आपण अपात्र केलेलं आहे। त्यासोबत आपण हे सांगितलं होतं KYC करून घ्या, म्हणजे जे काही माहिती तुम्ही सादर केलेली आहे ती आतापर्यंत सत्य मानण्यात आली, आता त्याचे कागदपत्र द्या। पण मोठ्या प्रमाणात KYC झाली नाही। आता एक गोष्ट आपण लक्षात घ्या की ज्यांना अर्ज करता येतो, सेल्फ सर्टिफिकेशन करता येतं, त्यांना KYC करता येत नाही असं मानणं काही योग्य नाही। पण जवळपास 9 महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही ज्यांनी KYC केली नाही ते अर्थातच कुठला तरी एखादा निकष पार पाडत नाही म्हणून त्यांनी KYC केली नाही आणि म्हणून हे जे काही आता या ठिकाणी जवळपास जे काही तुम्ही सांगितलं 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही। जवळपास 1,70,00,000 महिला, थोडं आकडा कमी अधिक असेल 3-4 हजार पण 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात, त्यांची KYC झालेली आहे, त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील। ज्यांनी KYC केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांनी दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही। मात्र 14,000 ज्या पुरुषांनी पैसे घेतलेले आहेत त्यांच्याकडनं मात्र पैसे हे वसूल केले जातील। त्यामुळे नीट सायंटिफिक प्रोसेसने या सगळ्या गोष्टी केल्या आहेत आणि आजही यांच्यापैकी कोणी जर KYC करणार असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत आणि त्यांना लाभ द्यायला तयार आहोत। आजही ज्यावेळेस आपण जेवढ्या लाडक्या बहिणींना लाभ देतो देशातल्या कुठल्याही योजनेपेक्षा आजही सर्वात मोठी योजना ही महाराष्ट्राची आहे। आजही देशामध्ये एवढा लाभ 1,70,00,000 कुठलंच राज्य देत नाही जे महाराष्ट्र देत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये खूप मोठी खुशखबर आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेवटी आपलं स्टेटमेंट दिलेलंच आहे। लाडकी बहीण योजनेवर विरोधकांनी जे ताशेरे ओढलेले होते सुमारे 80 ते 81 लाख बहिणींना बाद केलेले आहेत आणि हे जाणून बुजून बाद करण्यात आलेले आहे आणि त्यांना KYCसाठी पुन्हा संधी देण्यात यावी, त्याचबरोबर त्यांना का वगळण्यात आलं, अशा प्रकारचे अनेक प्रश्न त्यांनी केले होते आणि त्यावरच उत्तर देताना शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
सर्व लाडक्या बहिणींसाठी एक मेसेजसुद्धा दिलेला आहे. त्याचबरोबर विरोधकांनासुद्धा त्यांच्या प्रश्नांचे उत्तर दिलेले आहेत. कारण की आता लाडक्या बहीण योजनेवरून तुम्हाला माहीतच आहे सोशल मीडियावर खूप साऱ्या बातम्या समोर आलेल्या होत्या, झळकत होत्या, ज्यामध्ये की सांगण्यात आलं होतं की आता 80 लाख बहिणींना बाद करण्यात आलेलं आहे, या योजनेमधून वगळण्यात आले आहे आणि आता त्यांना पुन्हा या योजनेमध्ये घेण्यात येणार नाही आहेत किंवा मग त्यांना पैसे मिळणार नाही आहेत. आता सर्व स्पष्टता त्यांनी नकार दिलेला होता. परंतु आता यावरच उत्तर देताना देवेंद्रजी फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये ऐकलंच असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की हा डेटाबेसनुसार आकडा आहे आणि त्यामध्ये फक्त ज्यांची KYC झालीच नाही अशाच बहिणी नाही आहेत, तर त्यामध्ये सर्वच बहिणी आलेल्या आहेत, ज्यामध्ये की ज्यांच्या घरी 4 चाकी वाहन असेल, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल, ज्यांचं वय 65 वर्षापेक्षा जास्त असेल, अशा बहिणीसुद्धा यामधून वगळल्या गेलेल्या आहेत, अपात्र झालेल्या आहेत. त्यामध्ये आणखीनही राशन कार्डवरून ज्या एकाच राशन कार्डवरून 2-2 लाभ ज्या घेत आहेत त्यांचे नाव वगळण्यात आले आहेत. अशा प्रकारचे त्यांनी माहिती दिलेली आहे. म्हणजेच की एकूण काय तर जे 80 लाखाचा जो आकडा आहे तो फक्त ज्यांनी KYC केलीच नाही आहे त्यांचा नाही आहे, तर खूप साऱ्या ज्यामध्ये की सरकारी नोकरीवर असलेल्या असतील, ज्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ चुकून घेतलेला होता अशा बहिणी आहेत त्यामध्ये किंवा मग आणखीन ज्यांच्या घरी 4 चाकी वाहन असेल किंवा ज्यांच्या घरी निवृत्तीवेतन चालू असेल, अशा प्रकारच्या बहिणी आहेत ज्या की बाद झालेल्या आहेत. त्याचबरोबर त्यांना आम्ही 8-9 महिन्यांचा कालावधी दिला आहे KYC करण्यासाठी. आता ज्या बहिणी आपला अर्ज भरू शकतात, आपलं सेल्फ सर्टिफिकेशन देऊ शकतात, या बहिणींना KYC करता येत नाही हे म्हणणं योग्य नाही असं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. म्हणजेच की त्यांचं म्हणणं हे आहे की ज्या बहिणी अर्ज करू शकतात लाडकी बहीण योजनेचा, त्याचबरोबर आपलं जे काही सेल्फ सर्टिफिकेशन आहे ते देऊ शकतात, तर मग KYC का करू शकत नाहीत? KYCसुद्धा करू शकतात, परंतु त्यांनी KYC केली आहे, परंतु त्या कुठल्या तरी एका निकषामध्ये बसत नाहीत, म्हणूनच त्यांना या योजनेमधून बाद करण्यात आलं आहे, त्यांची KYC झाली नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जर पात्र असाल तर मग तुमच्यासाठी खुशखबर आहे. देवेंद्रजी फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही पुन्हा पोर्टल चालू करणार आहोत. ज्या बहिणींना असं वाटत असेल की आम्ही खरंच पात्र असून आमची KYC झालीच नाही आहे आणि आम्हाला पुन्हा या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात यावे, तर तुमच्यासाठी नवीन पोर्टल लवकरच उघडण्यात येणार आहे KYCसाठी. ताईंनो, मी आधीपासूनच सांगत आलेलो आहोत की ताईंनो, तुम्हाला घाबरायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही. तुम्ही जर पात्र असाल, तुम्ही जर सर्व निकषांमध्ये बसत असाल आणि सर्वच काही व्यवस्थित असेल, तर तुमची KYC ही नक्कीच होणार आहे, पुन्हा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही सर्व बहिणींसाठी नवीन पोर्टल चालू करणार आहोत. नवीन KYCसाठी ज्यांची KYC झाली नसेल त्यांना पुन्हा आम्ही संधी देणार आहोत असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. परंतु जर का तुम्ही निकषांमध्ये कुठल्याही एका निकषांमध्ये बसत नसाल, आधी बसत होत्या परंतु आता नाही, जसं की तुम्ही तुमचं वय आधी 63 वर्ष असेल, 64 वर्ष असेल, परंतु आता तुमचं वय 65 वर्षाच्या वर असेल, तर मग तुम्ही निकषात बसणार नाही, म्हणजेच की तुमची KYCच होणार नाही. एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. त्याचबरोबर तुमच्या घरी 4 चाकी वाहन त्यावेळेस नसेल, आता घेतलं असेल किंवा मग त्यावेळेसही असेल, तरी आता तुमचं जे काही KYCमुळे तुम्हाला आता पात्रता मिळत नसेल, कारण की तुमच्या निकषमध्ये मग बसत ना, तुमच्या घरी 4 चाकी वाहन आहे, परिवहन विभागाकडून तुमचा डेटा मागवलेला आहे, अशा प्रकारे तुम्ही बाद झाले आहेत, तुमची KYC झाली नाही आहे. त्याचबरोबर इतरही काही ज्यांच्या घरी सरकारी नोकरी असेल, कोणी सरकारी नोकरीवर असेल, कोणी सेवानिवृत्ती वेतन घेत असेल, तर त्यांनासुद्धा तो सर्व आयकर विभागाकडून सर्व डेटा माहीत झालेला आहे आणि त्यामुळे सुद्धा तुमची KYC झाली नाही आहे. जर तुम्ही पात्र असाल, आता पात्र म्हणजे काय नेमकं आणखीन एक वेळ ऐकून घेता येईल. तुम्ही जर खरंच पात्र असाल, या योजनेच्या निकषांमध्ये बसत असाल आणि तुमची KYC खरंच बाकी राहिली असेल, तर तुम्हाला पुन्हा नवीन KYCसाठी पोर्टल ओपन होणार आहे लवकरच. देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल. परंतु तुम्ही जर कोणत्याही निकषांमध्ये बसत नसाल आणि पुन्हा KYCचं पोर्टल ओपन झाल्यावरही तुम्हाला ती KYC करण्यास प्रॉब्लेम येणार आहे, तुमची KYC होणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. पात्र लाभार्थ्यांसाठी नवीन पोर्टल लवकरच खुलणार आहे आणि त्यांच्यासाठीचं जे काही KYC आहे ती लवकरच पुन्हा सुरू होणार आहे. आधी एकनाथजी शिंदे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी देवानंद गवांदे. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.